विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी सायन्सचा फिजिक्स विषयाचा दुसरा टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स बघतोय. कालच्या तासाला आपण रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन, त्याबरोबरच सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन काय असतं आणि त्याचे इक्वेशन कसं तयार होतं आणि सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनचं रिलेशनचं जे इक्वेशन आहे हे बघितलं. आज आपण त्याच्या पुढचा भाग बघणार आहे. पण ते बघत असताना आपल्याला सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनचे दोन्ही इक्वेशन आपल्याला लक्षात असणं किंवा माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी दोन्ही इक्वेशन मी पुन्हा एकदा सांगतो आणि आपण पुढचा पार्ट बघूया. सरफेस टेन्शन आपण बघितलं की सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आपण बघितला. सरफेस टेन्शन हे कॅपिटल टी या नोटेशननं दाखवलं जातं आणि त्याचा फॉर्म्युला आपण बघितला. सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. हे जे इक्वेशन बघितलं, फोर्स पर युनिट लेंथला काय म्हणतो आपण तर सरफेस टेन्शन. आणि सरफेस एनर्जीचा जो फॉर्म्युला आपण आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय ते आहे सरफेस एनर्जी इज इक्वल टू टी इंटू डी ए. आता टी हे सरफेस टेन्शन आहे आणि डी हा चेंज इन एरिया असतो आणि त्यामुळं आपण काल बघितलेलं की सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनचं जे रिलेशन आलं होतं ते रिलेशन होतं सरफेस एनर्जी इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि या गोष्टीच्या नंतर पुढचाच येतो फॅक्टर अफेक्टिंग ऑफ इम्प्युरिटी नंतर ते येतं आहे ते म्हणजे एक्सेस प्रेशर ॲक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. इथून पुढचा आपण आजच्या तासाला भाग बघणार आहे. तर काय बघणार आहे बघा की एखाद्या भांड्यामध्ये आपण लिक्विड घेतलं, फॉर एक्झाम्पल पाणी घेतलं असेल तर त्या पाण्याचा जो सरफेस आहे, आता तुम्हाला जे डायग्रॅम स्क्रीनवरती दिसते त्याच्यामध्ये पाण्याचा जो सरफेस दिसतो त्या सरफेसवरती जे टेन्शन येतं ज्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो ते सरफेस टेन्शन, त्या सरफेस टेन्शनला ॲप्लाय होणारा फोर्स किंवा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन जो असतो तो सरफेसला टँजेन्शियल असतो. सरफेस टेन्शनला ॲप्लाय होणारा जो सरफेस टेन्शनचा फोर्स जो आपण असतो, कारण आपण सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला बघितला, सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ असा असतो, फोर्स पर युनिट लेंथ. आणि तो जो फोर्स ॲप्लाय होतो तो लिक्विडच्या सरफेसवरच्या मॉलिक्यूलला टँजेन्शियल ॲप्लाय होतो. टँजेन्शियल म्हणजे आता बघा, समजा ए हा मॉलिक्यूल सरफेसवरचा आहे, ए हा जो एक मॉलिक्यूल आहे तो लिक्विडच्या सरफेसवरचा आहे आणि हा जो लिक्विडचा सरफेस आहे तो कम्प्लिटली प्लेन आहे, हा कुठं बेंडेड दिसत नाही. हा सरफेस कसा आहे, प्लेन आहे, म्हणजे हा काय कॉन्केव नाही आहे किंवा कॉन्व्हेक्स असा सरफेस नाही आहे. तर इथं आपल्या एक गोष्ट लक्षात येते की जो टँजेन्शियल फोर्स ॲप्लाय होतो तो हॉरिझॉन्टल होतो आहे, म्हणजे एक तर लेफ्ट साईडला झालेला दिसेल किंवा राईट साईडला झालेला दिसतो आहे. याचा अर्थ असा होतो की जर लिक्विडचा सरफेस जर प्लेन असेल, लिक्विडचा सरफेस प्लेन आहे, म्हणजे आता बघा नीट परत एकदा सांगतो, जर सरफेस येतो तो कम्प्लिटली प्लेन येतो. आता या प्लेन सरफेसवरचा एखादा मॉलिक्यूल विचारात घेतला, समजा ए हा मॉलिक्यूल प्लेन सरफेसवरचा आहे, सरफेसवरचा म्हणजे सगळ्यात वरचा मॉलिक्यूल, पाण्यातला सगळ्यात वरचा मॉलिक्यूल, सरफेसवरचा मॉलिक्यूल आम्ही विचारात घेतला. तर ए हा मॉलिक्यूलवरती ॲप्लाय होणारा जो सरफेस टेन्शनचा फोर्स आहे तो कुठल्या बाजूने ॲप्लाय होईल तर तो त्या प्लेन सरफेस असल्यामुळं त्या प्लेन सरफेसवरचा जो ए हा मॉलिक्यूल आपण विचारात घेतो आहे त्या मॉलिक्यूलला टँजेन्शियल ॲप्लाय होतो. टँजेन्शियल म्हणजे तो असा येईल, जो ॲरो जे दिसत आहेत त्या लाईनमध्ये, म्हणजे ॲरोची जी लाईन दाखवली त्या लाईनमध्ये फोर्स ॲप्लाय होईल. आता याचा अर्थ असा होतो आहे की सरफेस प्लेन असल्यामुळं सरफेसवरचा जो ए हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलवरती ॲप्लाय होणारा जो फोर्स आहे तो हॉरिझॉन्टल आहे आणि हॉरिझॉन्टल फोर्स ॲप्लाय झाल्यामुळं टँजेन्शियल फोर्स पण तो हॉरिझॉन्टल होतो, म्हणजे लिक्विडच्या प्लेन सरफेसवरून होतो. त्याच्यामुळं ए या पॉईंटवरती किंवा बी या पॉईंटवरती प्रेशर येत नाही. आता मी परत एकदा सांगतो ऐका. आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलं किंवा एका बिकरमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्याचा सरफेस इथं जो बघतोय तो प्लेन सरफेस आहे. जो सरफेस आहे तो कसा आहे, प्लेन आहे. ए हा मॉलिक्यूल बघतोय जो सरफेसवरचा आहे, वरचा म्हणजे सगळ्यात वरचा मॉलिक्यूल, आणि बी हा जो मॉलिक्यूल आहे तो जस्ट खालचा आहे, सरफेसच्या खालचा मॉलिक्यूल. म्हणजे आम्ही दोन मॉलिक्यूल इथे विचारात घेतो आहे, एक सरफेसच्या वरचा ए, एक सरफेसच्या खालचा जस्ट खालचा बी. हे दोन मॉलिक्यूल आहेत. जर
सरफेसच्या वरचा मॉलिक्यूल म्हणजे एक्झॅक्टली सरफेसवरचा मॉलिक्यूल ए, आणि बी हा जो मॉलिक्यूल घेतला तो जस्ट सरफेसच्या खालचा मॉलिक्यूल. ए आणि बी याच्या दरम्यान जास्त अंतर नाही आहे. ए हा बीच्या वरती आहे एवढंच विचारात घ्यायचं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर ए हा सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यावरती जे फोर्स ॲप्लाय होतो आहे तो टँजेन्शियल होतो आहे, आणि टँजेन्शियल हा फोर्ससुद्धा जर हॉरिझॉन्टल असेल तर बीवरती कुठलंही प्रेशर ॲप्लाय होत नाही, कारण बीवरती दाबच येत नाही. म्हणून जर लिक्विडचा सरफेस जर प्लेन असेल, लिक्विडचा सरफेस एक्झॅक्टली प्लेन असेल, तर लिक्विडच्या खालचे जे मॉलिक्युल्स आहेत सरफेसच्या जस्ट खालचे या खालच्या मॉलिक्युलवरती असणारा जे फोर्स आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, ज्याला FT असं म्हणतो, तो 0 असतो. म्हणून आपण इथं थेरीमध्ये काय लिहिलं आहे बघा, द फिगर शोज द प्लेनर फ्री सरफेस. हा प्लेन सरफेस आहे ऑफ लिक्विड. इन दिस केस द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन दॅट इज FT, रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन दॅट इज FT ऑन द मॉलिक्यूल B इज 0. ऑन द मॉलिक्यूल B इज किती असतो? 0 असतो. का 0 असतो मी सांगितलं, मी पुन्हा एकदा सांगतो, का तर हे समजणं गरजेचं आहे. जर सरफेस प्लेन असेल तर सरफेसच्या जस्ट खालचा मॉलिक्यूल विचारात घेतला तर त्याच्यावरती असणारा फोर्स जो आहे सरफेस टेन्शनमुळं हा जो आहे तो 0 असतो. त्याचं कारण का, तर टँजेन्शियल जो फोर्स ॲप्लाय होतो सरफेसवरच्या मॉलिक्यूलवरती तो प्लेन सरफेसला कम्प्लिटली हॉरिझॉन्टल असतो. त्यामुळं फोर्स FA इट सेल्फ डिसाईड प्रेशर अँड द प्रेशर ॲट A अँड B इज सेम. बघा पुन्हा एकदा सांगतो, अजून कळालं नसेल तर नीट व्यवस्थित समजून घ्या. पॉईंट A आणि पॉईंट B हे खूप जवळचे पॉईंट आहेत. पॉईंट A हा एक्झॅक्टली सरफेसवरचा आहे आणि त्याच्या खालचा जस्ट खालचा आहे तो पॉईंट B आहे. म्हणजे A हा मॉलिक्यूल जस्ट सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे आणि जस्ट त्याच्या खालचा कुठला आहे तर B आहे. आता Aवरती जो फोर्स आहे, ह्या दोन्हीवरती अप्लाय होणारा जो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आहे तो काय होतो? सेम असतो, आणि त्याच्यामुळे तयार होणारं प्रेशर काय होतं? सेम असतं. प्रेशर ॲट मॉलिक्यूल B अँड प्रेशर ॲट मॉलिक्यूल A इज सेम, अँड दॅट इज द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऑन मॉलिक्यूल B हा काय असतो? 0 असतो. अजून तुम्हाला हे सोपं समजेल जेव्हा आपण पुढचे एक्झाम्पल बघणार आहे. हे झालं प्लेन सरफेसच्या बाबतीत. जर आपण सरफेस कॉन्व्हेक्स बघितला, म्हणजे कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस जर बघितला, म्हणजे समजा एखादा मर्क्युरीचा ड्रॉप आहे, मर्क्युरी म्हणजे पारा, जर पारा ज्याला आपण मर्क्युरी म्हणतो, हा मर्क्युरीचा जर एखादा ड्रॉप आपण किंवा थोडासा मर्क्युरी आपण काचेवरती ओतला तर त्याचे जे ड्रॉप्स तयार होतात ते असे स्पेरिकल ड्रॉप्स तयार होतात. आता समजा इथं या मर्क्युरीच्या ड्रॉपमधले 2 मॉलिक्यूल आपण विचारात घेतले, A मॉलिक्यूल आणि B मॉलिक्यूल. आता A हा मॉलिक्यूल, या ड्रॉपवरचा A हा जो मॉलिक्यूल आहे तो एक्झॅक्ट सरफेसवरचा आहे, सगळ्यात वरचा मॉलिक्यूल, या मर्क्युरीचा सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे A, आणि त्या मॉलिक्यूलच्या जस्ट खालचा आहे तो कुठला आहे? B आहे. जस्ट खालचा आहे तो कुठला मॉलिक्यूल आहे? B आहे. आता काय होतं बघा, इथं जे मॉलिक्यूल Aवरती अप्लाय होणारा जो फोर्स आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन जो आहे, त्या Aवरती अप्लाय होणाऱ्या फोर्सला आपण म्हणणार आहे FA, दॅट इज फोर्स ऑन मॉलिक्यूल A. हा फोर्स कसा अप्लाय होतो, तर तो अप्लाय होणाऱ्या फोर्सची जर डायरेक्शन आम्ही कॅल्क्युलेट केली तर समजा A या पॉईंटला आपण काय घेतली, एक टँजेंट घेतली इकडच्या बाजूनं, तशीच ती इकडच्या बाजून पण होईल. आता एक गोष्ट लक्षात येते का बघा, पॉईंट A जो हा आहे, A ह्या मॉलिक्यूलवरती अप्लाय होणारा फोर्स आहे, तो असा टँजेन्शियल या डायरेक्शन असेल. जर आपण वरचा भाग आणि खालचा भाग असे 2 भागात जर याचं डिवायडेशन केलं, म्हणजे च्या टँजेन्शियलची डायरेक्शन जर बघितल्या तर त्या थोड्या, हे जे ॲरोज आहेत ते थोडेसे खाली वळालेले दिसतात, डाऊनवर्ड डायरेक्शन दिसतात. याचा अर्थ असा होतो की हे इकडचे जे सगळे मॉलिक्यूल्स आहेत सरफेसच्या बाजूचे, ते हे ॲरो असे सांगतात की B या मॉलिक्यूलवरती Aपेक्षा जास्त फोर्स ॲप्लाय होतो किंवा जास्त प्रेशर ॲप्लाय होतं. पुन्हा एकदा सांगतो बघा, हे व्यवस्थित समजून घ्या. आपण इथं जो सरफेस बघतोय तो हा एक कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. मगाशी बघितला हा होता प्लेन, इथं जो बघितला हा कसा आहे? प्लेन आहे, एकदम प्लेन. त्यामुळे याच्यावरती प्रेशर सेम राहतं. मॉलिक्यूल Aवरती असणारे प्रेशर मॉलिक्यूल Bवरती असणारं प्रेशर काय राहतं? सेम राहतं. तसं इथं तसं होत नाही. इथं हा प्लेन सरफेस नाही, हा कसला आहे? कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स म्हणजे बहिर्वक्र, आणि कॉन्केव म्हणजे कसला असतो? आंतरवक्र, जे आपण पुढे इथं बघणार आहे. आता सध्या आपण हे समजून घेऊया की
कॉन्व्हेक्स सरफेसला आता एक मर्क्युरीचा ड्रॉप टाकला तर तो असा स्पेरिकल तयार होतो. म्हणजे हा कसला सरफेस झाला? हा कॉन्व्हेक्स सरफेस झाला. या कॉन्व्हेक्स सरफेसवरचा मॉलिक्यूल एक विचारात घेतला आणि एक जस्ट खालचा घेतला. वरच्या मॉलिक्यूलला आपण नाव दिलं ए आणि जस्ट खालच्या मॉलिक्यूलला नाव दिलं बी. आता इथे एक गोष्ट लक्षात येते की सरफेसवरचा मॉलिक्यूल जो आहे ए हा, त्याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स आणि सरफेसच्या जस्ट खालचा जो बी हा मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स, या दोन्ही फोर्सेसमध्ये फरक आहे. एवरती कमी फोर्स अप्लाय होतो तर बीवरती जास्त होतो. प्रेशर ॲट मॉलिक्यूल ए इज डिफरंट दॅन प्रेशर ॲट मॉलिक्यूल बी, आणि प्रेशर ॲट मॉलिक्यूल बी जे असते ते जास्त असते. ते कसं काय? तर ए या सरफेसवरच्या मॉलिक्यूलला ॲप्लाय होणारा फोर्सचा जर आपण डायरेक्शन बघितला तर तो टेंजेन्शियल त्याची डायरेक्शन थोडीशी डाऊनवर्ड आहे, खालच्या बाजूने वळाले दिसतात. याचा अर्थ की फोर्स कुठल्या मॉलिक्यूलवरती जास्त अप्लाय होतोय तर बीवरती. याचा अर्थ फोर्स ऑन मॉलिक्यूल ए इज फोर्स ऑन मॉलिक्यूल बी इज ग्रेटर दॅन फोर्स ऑन मॉलिक्यूल ए. बी या मॉलिक्यूलवरती अप्लाय होणारा जो फोर्स आहे तो ए या मॉलिक्यूलवरती अप्लाय होणाऱ्या फोर्सपेक्षा जास्त असतो. बी या मॉलिक्यूलवरती डाऊनवर्ड डायरेक्शननं फोर्स होतो, अप्लाय होतो. आता इथं होतं असं की एवरती सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शननं फोर्स अप्लाय होते, बीवरती सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनच फोर्स अप्लाय होतो, पण एवरती अप्लाय होणारा जो फोर्स आहे त्याच्यापेक्षा बीवरती अप्लाय होणारा फोर्स जास्त आहे. आणि त्यामुळं प्रेशर ॲट पॉईंट बी हे प्रेशर ॲट पॉईंट एपेक्षा जास्त असतं. याचा अर्थ असा झाला की जर एखादा लिक्विडचा ड्रॉप जर स्पेरिकल शेप तयार करत असेल, कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस तयार करत असेल, तर त्या लिक्विडमधल्या मॉलिक्यूलवरती प्रेशर वाढतं बाहेरच्या मॉलिक्यूलपेक्षा. लक्षात आलं का? म्हणजे आपण जर हातामध्ये पाणी घेतलं, आता एक लक्षात येतं आहे का बघा की हातांमध्ये आपण पाणी घेतलं आणि ते पाणी आपण हवेमध्ये फेकलं तर त्या पाण्याचे जे ड्रॉप तयार होतात ते स्पेरिकल होतात. असं कधीही होणार नाही की आम्ही हातात धरलेलं पाणी वर फेकलं किंवा आम्ही एखाद्या छोट्याशा डिशमध्ये पाणी घेतलं आणि ते हवेमध्ये फेकलं. वरून पडणारं किंवा फेकलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचा जो आकार तयार होतो तो स्पेरिकलच असतो. त्याचा अर्थ असा होतो की स्पियर हा त्याचा आयडियल साईज आहे. म्हणजे असं होत नाही की तो वर फेकलेला पाण्याचा आकार चौकोनी झाला किंवा षटकोनी झाला, असं नाही होणार. स्पेरिकलच असतो. तुम्ही हवं तर करून बघा. आणि कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की ते आहे म्हणजे काय तर सरफेस टेन्शन. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की लिक्विडचा सगळ्यात कमी एरिया काय असतो तर तो प्रॉपर्टी असते किंवा कुठल्याही लिक्विडची प्रॉपर्टी असते की ते लिक्विड कमीत कमी जागेमध्ये ऑक्युपाय व्हायचा प्रयत्न करत असते. असं कधी होत नाही की एखाद्या भांड्यात आम्ही पाणी घेतलं आणि त्या भांड्यामध्ये खाली कुठेतरी जागा मोकळी राहिली, असं कधीच नाही होणार. कारण ते ऑलरेडी कमीत कमी जागेत ऑक्युपाय झालेलं असतं. कमीत कमी जागेमध्ये काय झालेलं असते? ऑक्युपाय झालेलं असते. कमीत कमी जागेत ते बसलेलं असते. त्यामुळं लिक्विडचा कमीत कमी एरिया हा स्पियर आहे. म्हणून आम्ही हातात पाणी घेतलं आणि वरती फेकलं तर त्याचा जो आकार तयार होतो तो स्पेरिकल होतो. त्याचं मुख्य कारण हे आहे की लिक्विड हे मिनिमम सरफेस एरियामध्ये ऑक्युपाय होतं आणि लिक्विडचा मिनिमम ऑक्युपाईंग एरिया हा स्पियर आहे, ज्याला आपण गोल म्हणतो. काय आहे? तो स्पियर आहे. आणि असा ज्यावेळी लिक्विडचा ड्रॉप तयार होतो, स्पियर तयार होतो असा कॉन्व्हेक्स टाईपमध्ये, त्यावेळेस सरफेसवरच्या मॉलिक्यूलपेक्षा सरफेसच्या खालचे जे मॉलिक्यूल असतात त्याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शननं फोर्स अप्लाय होतो. त्यालाच आपण कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस असं म्हणतो. आता अजून एक शेप आपण विचारात घेऊ शकतो. पहिल्यांदा आपण बघितला प्लेन सरफेस. इथं आपण प्लेन सरफेसमध्ये आमच्या लक्षात असं आलं की प्लेन सरफेस असताना वरच्या सरफेसवरच्या मॉलिक्यूल आणि खालच्या मॉलिक्यूलमध्ये प्रेशर डिफरन्स नसतो, दोन्ही प्रेशर सेमच असते. कॉन्व्हेक्समध्ये आमच्या असं लक्षात आलं की सरफेसवरचा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यापेक्षा सरफेसच्या खालचा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शननं प्रेशर जास्त असतं. एपेक्षा बीवरती प्रेशर जास्त आहे. दोन्हीवरती डाऊनवर्ड डायरेक्शनच प्रेशर आहे, पण एवरती जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त कुठं आहे? बीवरती आहे. तर आता तिसरी जी बघूया, इथं जो शेप दिसतोय हा कॉन्केव आहे. हा कसला शेप आहे? कॉन्केव. अंतर्वक्र ज्याला म्हणतो आपण त्याला म्हणायचं कॉन्केव. आता याच्यातसुद्धा आपण दोन मॉलिक्यूल विचारात घेत आहे. एक मॉलिक्यूल ए जो कॉन्केव सरफेस आहे त्याच्या जस्ट वर मॉलिक्यूल बी
हे दोन्ही जवळजवळचे आहेत, खूप जवळजवळचे, म्हणजे एका खाली एक असे आहेत मॉलिक्यूल. एच्या जस्ट खाली कुठला आहे, बी आहे. पण ए हा सगळ्यात वरचा आहे आणि त्याच्या खालचा कुठला आहे तर बी आहे. आता इथं आपल्याला बघायचं, इथं खूप मोठा फरक आहे. मग असे आम्ही बघितलं की इथं ए या मॉलिक्यूलवरती कॉन्व्हेक्स सरफेसला ए या मॉलिक्यूलला डाऊनवर्ड फोर्सच होता आणि बी या मॉलिक्यूलला सुद्धा डाऊनवर्ड फोर्सच होता. पण बी वरती असणारा फोर्स एपेक्षा जास्त होता. आता इथं काय होतंय, इथं बघा आम्हाला फोर्स, आम्ही कुठल्या डायरेक्शननं फोर्स आहे तो कसा कॅल्क्युलेट करतो तर सरफेसला टँजंट घेऊन. आता हा सरफेस बघा, ही डॉटेड लाईन दाखवले, ही डॉटेड लाईन म्हणजे काय आहे तर सरफेस आहे. सरफेस, या सरफेसला आम्ही टँजंट घेतली, ही टँजंट अशी आली, ही टँजंट अशी आली. बघा इथं जो पॉईंट मी दाखवतोय त्या पॉईंटला टँजंट घेतली, समजा इथं किंवा इथं टँजंट घेतली तर या कॉन्केव्ह सरफेसला घेतलेली टँजंट ही अशी येईल. आता आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हे टँजंट दाखवणारे जे ॲरो आहेत ते अपवर्ड डायरेक्शन आहेत का डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, ते थोडेसे. आता आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल एखादी लाईन ड्रॉ केली, ह्या लिक्विडचा सरफेस बघितला तर लिक्विडच्या या सरफेसच्या वरच्या बाजूनं जाणारे ॲरो आहेत हे. त्यामुळं ए या मॉलिक्यूलवरती अप्लाय होणारा फोर्स हा अपवर्ड डायरेक्शननं अप्लाय होतो. ए या मॉलिक्यूलवरती अप्लाय होणारा फोर्स कसला आहे, अपवर्ड डायरेक्शनने अप्लाय होतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं अप्लाय होणारे फोर्सेस कुठले आहेत, मॉलिक्यूल ऑन फोर्स ऑन मॉलिक्यूल ए अँड फोर्स ऑन मॉलिक्यूल बी. आता थोडंसं आपण थेरी समजून घ्या, बघा समजते का. सरफेस ऑफ लिक्विड इन द फिगर 2.21c इज अप्पर कॉन्केव्ह. हा जो सरफेस आहे तो कसा आहे, अप्पर कॉन्केव्ह, त्याला अंतर्वक्र असं म्हणू शकतो. इन दिस केस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ टी ऑन द मॉलिक्यूल बी इज व्हर्टिकली अपवर्ड. बघा बी मॉलिक्यूलवरती अप्लाय होणारा फोर्स कुठल्या बाजून जातो, अपवर्ड, इज व्हर्टिकली अपवर्ड. द फोर्स एफ ए ड्यू टू ॲटमॉस्फिअर प्रेशर ॲक्ट्स डाऊनवर्ड. आता ए हा जो मॉलिक्यूल आहे, ए हा लिक्विडच्या सरफेसच्या वरचा मॉलिक्यूल आहे, लिक्विडच्या सरफेसचा वरचा. आता सरफेसच्या वर काय असणार आहे, एअर असणार आहे. पाण्याच्या सरफेसच्या बाहेर काय असेल तर एअर असेल, इथं काय असेल, एअर. आता ए हा मॉलिक्यूल एअरमधला आहे आणि ते एअरचं प्रेशर जे असते त्याला ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणतो आणि ॲटमॉस्फिरिक प्रेशर हे नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन असते. म्हणून फोर्स ऑन ए मॉलिक्यूल दॅट इज एफ ए इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि बीचा जो फोर्स आहे ड्यू टू सरफेस टेन्शन हा कसा आहे, अपवर्ड, हा कसा आहे, अपवर्ड. तर आता बघा फोर्स एफ ए अँड फोर्स एफ टी हे दोन फोर्सेस अप्लाय होतात. बी वरती अप्लाय होणारा फोर्स आहे, बी या मॉलिक्यूलवरती अप्लाय होणारा फोर्स आहे, हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, त्याची डायरेक्शन होते अपवर्ड. आणि ए या मॉलिक्यूलवरती अप्लाय होणारा फोर्स आहे, हा फोर्स ड्यू टू ॲटमॉस्फिरिक प्रेशर विच इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. सो बघा दोन फोर्सेस, फोर्स ऑफ एफ ए ऑन मॉलिक्यूल ए, फोर्स एफ टी ऑन मॉलिक्यूल बी. सो हे दोन्ही एकमेकाच्या अपोजिटमध्ये ॲक्ट होतात. त्यामुळं द नेट डाऊनवर्ड फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर प्रेशर ॲट बी लेस दॅन एफ ए. सो दिस डेव्हलप लेझर प्रेशर ॲट पॉईंट बी. याच्यामुळं काय होतं की ए वरचा जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, बी वरचा फोर्स अपवर्ड डायरेक्शन आहे. अपवर्ड फोर्सला डाऊनवर्ड फोर्स अपोज करतो, त्यामुळं बी या ठिकाणी असणारं जे प्रेशर आहे ते कमी होतं. बी या ठिकाणी असणारं प्रेशर काय होतं, कमी होतं. म्हणजे बघा एका ठिकाणी वरून खाली ढकललं जाते आणि एका ठिकाणी खालून वर ढकललं जाते. जर वरून खाली ढकललं जाते म्हणजे अपोजिट डायरेक्शनला येते, त्यामुळे वरती अप्लाय होणारा फोर्स काय होतो, कमी होतो, लेसर होतो. सो लेसर प्रेशर होतं. सो आता काय सांगितलं बघा, द प्रेशर ऑन कॉन्केव्ह साईड दॅट इज आउटसाईड द लिक्विड इज ग्रेटर दॅन द कॉन्व्हेक्स साईड. म्हणजे बी या मॉलिक्यूलवरती असणारं जे प्रेशर आहे ते ए या मॉलिक्यूलवरती असणाऱ्या प्रेशरपेक्षा कमी असतं. का तर बघा आउटसाईड द लिक्विड इज ग्रेटर, म्हणजे ए या ठिकाणचा जो असणारं प्रेशर आहे ते बीपेक्षा जास्त आहे. तर हे झालं कॉन्केव्ह सरफेसच्या बाबतीत. आम्ही 3 सरफेस बघितले, एक प्लेन सरफेस जिथं प्रेशर ॲट पॉईंट ए, प्रेशर ॲट पॉईंट बी दोन्ही सेम आहेत. ए हा जस्ट सरफेसच्या वरचा मॉलिक्यूल आहे, बी हा सरफेसच्या खालचा म्हणजे पाण्यामधला मॉलिक्यूल आहे. दोन्हीच्या ठिकाणी प्रेशर सेम राहते. कधी ज्यावेळेस सरफेस कसा असतो, प्लेन. ज्यावेळी कॉन्व्हेक्स सरफेस येतो म्हणजे बहिर्वक्र असा सरफेस येतो, त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की प्रेशर ॲट पॉईंट बी हे जास्त आहे प्रेशर ॲट पॉईंट ए. ए हा जो पॉईंट आहे, हा जो मॉलिक्यूल आहे सरफेसच्या वरचा आहे आणि बी हा कुठला आहे, जस्ट सरफेसच्या खालचा म्हणजे तो पाण्यातला आहे. आणि ह्यात दोन्हीमध्ये आम्ही असं बघितलं की बी या ठिकाणी असणारं प्रेशर एपेक्षा जास्त आहे. हे कुठल्या बाबतीत तर कॉन्व्हेक्सच्या बाबतीत.
आणि कॉन्केवच्या बाबतीत असं लक्षात आलं की एच्या ठिकाणचं जे प्रेशर आहे ते बीपेक्षा जास्त आहे. इथं उलटं लक्षात आलं, मगाशी जे बघितलं तिथं बीला जास्त होतं, एला कमी होतं. आता इथं एला जास्त आहे आणि काय आहे, बीला जास्त आहे. तर आता सारांश थोडक्यात लक्षात ठेवायचं तर कसं लक्षात ठेवायचं बघा. प्लेन सरफेसला जर लिक्विडचा सरफेस प्लेन असेल तर सरफेसच्या वरच्या मॉलिक्युलला जेवढं प्रेशर तेवढंच प्रेशर सरफेसच्या खालच्या मॉलिक्युलला. प्रेशर ॲट मॉलिक्युल ए, प्रेशर ॲट मॉलिक्युल बी सेम असतील. इथं जर कॉन्वेक्स सरफेस असेल तर प्रेशर ॲट मॉलिक्युल बी विच इज इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट मॉलिक्युल विच इज मॉलिक्युल ए आउटसाइड द लिक्विड. की बाहेरचा जो मॉलिक्यूल आहे ए याच्यावरती प्रेशर जास्त येतं कशापेक्षा, लिक्विडमधल्या मॉलिक्यूलपेक्षा. म्हणजे प्रेशर ॲट मॉलिक्यूल ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट मॉलिक्यूल बी. हे झालं 3 कन्सेप्ट. आता आपल्याला ह्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते ड्रॉप आणि बबलच्या कन्सेप्टमध्ये शिकायचं किंवा समजून घ्यायचं. आणि यासाठी आपण एक एक्सप्रेशन बघणार आहे, एक डेरिव्हेशन बघणार आहे. तर हे आपण व्यवस्थित बघूया. लिक्विड ड्रॉप किंवा लिक्विड बबल हा जो असतो तो स्पेरिकल इन शेप असतो. म्हणजे मगाशी मी जे एक्झाम्पल सांगितलं की आम्ही जर पाणी हातामध्ये घेतलं आणि हवेत फेकलं तर त्याचा जो आकार तयार होतो तो स्पेरिकल असतो. किंवा एखादा बबल तयार झाला, आपण साबणाच्या पानाचे फुगे तयार करतो, यात्रेतून नाही का आणत आपण ते फुगे, फुगलेले स्पेरिकल शेपमध्येच तयार होतात. किंवा कुठलाही बबल तयार झाला तर त्याचा आकार कसा असतो, स्पेरिकल असतो. मग तो स्पेरिकल असण्यामागचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे काय असतं तर सरफेस टेन्शन असतं. तर आपण त्याचं एक्सप्लेनेशन इथं बघणार आहे, एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल. तर बघा, लिक्विड ड्रॉप किंवा बबल ह्याचा जो आकार असतो तो स्पेरिकल असतो. आता समजा इथं सुरुवातीला आपण एक लिक्विड ड्रॉप बघितला, हा जो आहे हा लिक्विडचा स्पेरिकल ड्रॉप आहे, म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे असं म्हणूया. आणि त्याचा आकार कसा एक्झॅक्टली स्पेरिकल आहे. रेडियस काय आहे, आर आहे. मग अशी मी सांगितले की कॉन्वेक्स सरफेस असतो, आता हा जो कॉन्वेक्स सरफेस आहे त्याच्या आतमधलं प्रेशर हे बाहेरच्या प्रेशरपेक्षा जास्त असतं. म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए आपण बघितलं. आता इथं बघा, आपण हा एक स्पिअर बघतोय, हा लिक्विडचा एक ड्रॉप आहे, एक वॉटरचा ड्रॉप आहे असं एक्झाम्पल घ्या, पाण्याचा एक थेंब आहे आणि त्याचा आकार कसा आहे तर एक्झॅक्टली स्पेरिकल आहे. आणि हा जो स्पिअर आहे त्याची रेडियस काय आहे तर स्मॉल आर, रेडियस किती आहे त्याची स्मॉल आर. आता या स्पिअरमधला हा वॉटरचा जो मॉलिक्यूल आहे, वॉटरचा जो ड्रॉप आहे, त्या ड्रॉपचा आकार कसा आहे तर स्पिअरिकल आहे. त्याचा आतलं प्रेशर याला आपण पी आय म्हणूया, प्रेशर इनसाइड, हे नेहमी जास्त असणार कशाच्यापेक्षा, बाहेरच्या प्रेशरपेक्षा. म्हणजे लिक्विडच्या बाहेरच्या प्रेशरपेक्षा लिक्विडच्या आतलं जे स्पेरिकल ड्रॉप आहे त्याच्या आतलं जे प्रेशर आहे ते जास्त असतं. सो पी आय इज ग्रेटर दॅन पी ओ. पी ओ दॅट इज प्रेशर ॲट आउटसाईड, पी आय दॅट इज प्रेशर ॲट इनसाईड. आतमधलं प्रेशर आपण कशानं दाखवतो आहे, पी आयनं. बाहेरचं प्रेशर आपण कशानं दाखवतो आहे, पी ओनं. अँड पी आय इज ऑलवेज ग्रेटर दॅन पी ओ. मग काय होतं बघा, लिक्विडचा ड्रॉप हा स्पेरिकल आहे ज्याच्या आतमधलं प्रेशर जास्त आहे, बाहेरचं प्रेशर काय कमी आहे. मग वाढलेलं प्रेशर कमी करण्यासाठी लिक्विडच्या ड्रॉपची साईज वाढते. साईज काय होते, वाढते. तुम्ही म्हणाल अशी कशी वाढेल, तर कुठलीही बॉडी इक्विलिब्रियमला कॉन्स्टंट होण्यासाठी त्याचा फोर्स हा बॅलन्स होतो, प्रेशर काय होत असतं, बॅलन्स होत असतं. म्हणून वाढलेलं आतलं प्रेशर हे बॅलन्स करण्यासाठी लिक्विडच्या ड्रॉपची काय होते, साईज वाढते. आणि तो वाढून समजा ही डॉटेड लाईन जी दाखवले तेवढा झाला. एक्झाम्पल म्हणून आपण म्हणूया की आतलं प्रेशर पी आय हे जास्त होतं, बाहेरच्या पी ओ तेवढा स्पिअर झाला. आता पहिला आतला जो स्पिअर होता पहिला त्याची रेडियस होती स्मॉल आर, ती आता वाढली, कितीनं वाढली तर डेल्टा आरनं वाढली आणि तो काय झाला, मोठा स्पिअर तयार झाला. म्हणजे लिक्विडचा एक छोटा ड्रॉप होता त्याची साईज थोडीशी वाढली आणि तो काय झाला, मोठा वाढला. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे डेल्टा आरनं जेवढी रेडियस वाढले, ही वाढलेली डेल्टा आर ही जी रेडियस आहे ही खूप खूप कमी असते. म्हणजे समजा ही आरची ओरिजिनल पहिली जी रेडियस होती ज्यावेळी प्रेशर आतलं जास्त होतं त्यावेळेस आर ही जी रेडियस होती ही समजा 5 सेंटीमीटर असेल तर ही कुठेतरी 0.5 mm वाढली, अतिशय थोडी वाढते पण ती मोजता येईल एवढी असते. मग डेल्टा आर ही काय आहे तर वाढलेली रेडियस. मग एकूण रेडियस किती झाली, जो मोठा स्पिअर तयार झाला त्याची एकूण रेडियस किती झाली तर ही आर प्लस किती झाली, ही डेल्टा आर. रेडियस ऑफ
एक्सेस म्हणजे तयार झालेल्या मोठ्या स्पिअरची जी रॅडियस आहे ती आम्ही किती झाली असं सांगू शकतो, तर ती आर प्लस डेल्टा आर झाली. रॅडियस ऑफ दिस स्पिअर, एक्सटेंडेड स्पिअर आपण असं म्हणतो की एक्सपांडेड स्पिअर म्हणू शकतो, ती जी रॅडियस आहे ती किती होते, तर आर प्लस डेल्टा आर. आणि त्याच्यानुसार आपण एक्सेस प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो. बघा, तर आता थोडं एक्सप्लेनेशन बघा. लेट पी आय बी द प्रेशर इनसाइड द ड्रॉप, पी ओ बी द प्रेशर आउटसाइड. हे बाहेर, पी आय हे आतलं प्रेशर, पी ओ हे बाहेरचं प्रेशर. ॲज ड्रॉप इज स्पेरिकल इन शेप, प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड. देअरफॉर एक्सेस प्रेशर म्हणजे जादा जो फरक आहे, वाढलेलं प्रेशर जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करणार आम्ही, तर आतलं जास्त आहे म्हणजे पी आय मायनस काय येईल, पी ओ. दॅट इज द एक्सेस प्रेशर. कितीनं जास्त आहे तर आम्ही कसं कॅल्क्युलेट करणार, पी आय मायनस पी झिरो, तर पी ओ. सो हे काय मिळालं, एक्सेस प्रेशर म्हणजे कितीनं प्रेशर करणार, म्हणजे आम्हाला कितीनं जास्त आहे ते कळतं. त्याला आम्ही कितीनं जास्त आहे म्हणजेच काय त्याला म्हणायचं, एक्सेस प्रेशर म्हणायचं. आणि एक्सेस प्रेशर आम्ही कसं कॅल्क्युलेट करतो, पी आय मायनस पी ओ, प्रेशर इनसाइड द लिक्विड मायनस प्रेशर आउटसाइड द लिक्विड. आता लेट द रेडियस ऑफ द ड्रॉप इन्क्रीजेस फ्रॉम आर टू आर प्लस डेल्टा आर. पहिल्यांदा जो ड्रॉप छोटा होता त्याची रेडियस होती आर आणि ती वाढली, नंतर कितीने वाढली, तर डेल्टा आर एवढी वाढली. कशामध्ये वाढली, तर आरमध्ये. एकूण किती झाली, तर स्मॉल आर प्लस डेल्टा आर एवढी झाली. आणि याच्यामध्ये जी डेल्टा आर आहे हा अतिशय लहान आहे, अतिशय कमी आहे, स्मॉल आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की डेल्टा आर हा खूप लहान असतो. सो दॅट द प्रेशर इनसाइड द ड्रॉप रिमेन्स कॉन्स्टंट. त्यावेळी साईज वाढून जो ड्रॉप तयार होतो, ज्याची रेडियस आर प्लस डेल्टा आर असते, त्यावेळेस आतलं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर, प्रेशर इनसाइड प्रेशर आउटसाईड हे कॉन्स्टंट होतं. आता ह्या व्हॅल्यूज तुमच्या लक्षात आल्या असतील. आता बघूया, आपण रेडियसवरून एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. हा जो स्पिअर आम्ही बघतोय, हा पहिला जो स्पिअर आपण विचारात घेतला ज्याची रेडियस आर होती, ज्यावेळेस प्रेशर जास्त आतलं होतं बाहेरचं कमी होतं, त्यावेळेस त्याची रेडियस किती होती, आर. त्यावेळेचा जर एरिया, पहिला जो ड्रॉप होता, पहिला जो स्पिअर होता, त्याचा एरिया आम्ही जर A1 म्हटलं आणि नंतरचा जो एरिया तयार झाला त्या एरियाला आम्ही A2 म्हटलं, तर A1 एरिया कॅल्क्युलेट कसा करायचा, हा स्पिअर आहे आणि स्पिअरचा एरिया कॅल्क्युलेट करतात, त्याचा फॉर्म्युला आहे 4πr². स्पिअरचा एरिया कसा कॅल्क्युलेट करतात, 4πr². जर हा पहिला छोटा स्पिअर आहे त्याचा एरिया, ज्याची रेडियस आर आहे, तर त्याचा एरिया आम्ही म्हणणार A1. एरिया काय म्हणणार आम्ही, A1. आणि एरिया ऑफ द ड्रॉप इज A1 इज इक्वल टू काय येईल, 4πr². आणि आर ही पहिल्या ड्रॉपची, छोट्या ड्रॉपची काय आहे, रेड. तयार झालेल्या एरियाला म्हणजे हा जो मोठा स्पिअर आहे, या मोठ्या स्पिअरचा एरिया आम्ही म्हणणार आहे A2. आणि A2 या एरियाची, A2 मोठ्या या स्पिअरची ज्याचा एरिया A2 आहे त्याची रेडियस किती आहे, तर ही आर प्लस डेल्टा आर. त्याची A2 या एरियाच्या बाबतीतली जी रेडियस विचारात घ्यायची आहे ती किती असणार आहे, तर आर प्लस डेल्टा आर. मग इथं A2 एरिया कसा तयार होतो, A1 आम्ही लिहिला 4πr², इथं आरच्या ऐवजी काय असणार आहे, आर प्लस डेल्टा आर. आणि मग त्याचा येईल स्क्वेअर, म्हणून एरिया A2 आम्हाला मिळाला. A2 इज इक्वल टू 4πr प्लस डेल्टा आर². 4πr प्लस डेल्टा आर². आता हे ब्रॅकेटमधली जी व्हॅल्यू आहे, आर प्लस डेल्टा आरचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे हे एक्सपान्शन आपल्याला करावं लागेल. ए प्लस बीचा स्क्वेअर आपण कसं करतो, A² प्लस 2AB प्लस B². तसं केलं, आर प्लस डेल्टा आरचा स्क्वेअर. आता हे लिहिलं, A2 इज इक्वल टू 4π ॲज इट इज लिहिलं. आता ब्रॅकेटचं एक्सपान्शन r² प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर². कसं एक्सपान्शन केलं, A² प्लस 2AB प्लस B². असं करतो ना आपण, ए प्लस बीचा स्क्वेअर हा A² प्लस 2AB प्लस B². त्याप्रमाणे आम्ही केलं, हे असं आलं r² प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर². आता ह्या 4πनं, हे 4π जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्या 4πनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं प्रत्येक टर्मला. मग ते असं आलं 4π इंटू r², 4πr² प्लस 4 इंटू 2 म्हणजे हे आलं 8π डेल्टा आर. बघा काय आलं, 4π इंटू 2r डेल्टा आर मल्टिप्लाय केलं, ते असं आलं 8πr डेल्टा आर. काय आलं, 8πr डेल्टा आर. आणि 4πनं डेल्टा r² मल्टिप्लाय केलं, 4π डेल्टा r². आता क्लिअर केला तर तो अजून लहान येतो, एवढा लहान येतो की तो नाही विचारात घेतला तरी चालेल. म्हणून या इक्वेशनमध्ये आपण 4π डेल्टा r² जे आहे ते विचारात घेत नाही, निग्लेक्ट करतो. कारण बघा,
डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल, देअरफॉर डेल्टा आर स्क्वेअर काय करतो आपण, निग्लेक्ट करतो, कॅन बी निग्लेक्टेड. त्यामुळे A2 इज इक्वल टू काय येते, फक्त 4πr स्क्वेअर 8πr डेल्टा आर. ही कशाची व्हॅल्यू आली, A2ची. A1 किती आला आहे, A1 आला आहे 4πr स्क्वेअर. A2 किती आला आहे, 4πr स्क्वेअर प्लस 8πr डेल्टा आर. मग A2 हा वाढलेला एरिया आहे, A1 हा पहिला एरिया आहे. मग एकूण कितीनं वाढला बघायचं असेल तर वाढलेला एरिया मायनस पहिला एरिया असं केला पाहिजे. मग वाढलेल्या एरियाला जर आम्ही DA असं म्हटलं, दॅट इज चेंज इन एरिया किंवा इन्क्रीज इन एरिया म्हटलं, DA इज इक्वल टू काय म्हणणार आम्ही, A2 मायनस A1. जो जास्त आहे त्याच्यातून आम्ही छोटा कमी आहे तो मायनस केला. सो DA इज इक्वल टू येतं, हे बघा इथं आहे इक्वेशन कसं येते बघा. A1 हा जो एरिया आहे तो आहे 4πr स्क्वेअर, A2 जो आहे 4πr स्क्वेअर प्लस 8πr डेल्टा आर. मग 4πr स्क्वेअर कॅन्सल होतं आणि इक्वेशन येतं इन्क्रीजिंग एरिया DA, दॅट इज A2 मायनस A1 किती येतं, तर 8πr डेल्टा आर. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस फोर्स ॲप्लाय होतो आणि एरिया वाढतो, तिथं ज्यावेळी एरिया वाढतो म्हणजे काय होतं, तर वर्क डन होतं. काय तयार होतं, वर्क डन. सो दिस वर्क डन इन इन्क्रीजिंग सरफेस एरिया DA इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एक सरफेस एनर्जी. हे कशाच्या स्वरूपात सेव्ह केलं जातं, वाढलेलं जे चेंज झालेलं वर्क आहे, झालेलं जे वर्क आहे DW, हे सरफेस एनर्जीच्या फॉर्ममध्ये सेव्ह केलं जातं. आणि सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला आहे DW इज इक्वल टू T. आता DA आम्ही मिळवला आहे, तो आहे 8πr डेल्टा आर. म्हणून DW काय येतं, दॅट इज सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला तयार होतो इथं या केससाठी T इंटू 8πr डेल्टा आर. सो दिस वर्क डन इज ऑल्सो इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट डेल्टा आर इन इन्क्रीजिंग रॅडियस ऑफ द बबल. बघा मी पुन्हा एकदा सांगतो. आता हे जे आम्ही इक्वेशन बघितलं हे कशाचं आहे, DW इज इक्वल टू T इंटू DA. म्हणजेच काय आलं, DW इज इक्वल टू T इंटू 8πr डेल्टा आर. हे जे 20 नंबरचं इक्वेशन आहे हे कशाचं इक्वेशन झालं, सरफेस एनर्जीचं. आता एक गोष्ट विचारात घ्यायला पाहिजे, ज्यावेळेस रॅडियस वाढते, डेल्टा आरनं रॅडियस वाढते, बाहेरच्या बाजूनं फोर्स ॲप्लाय होतो आणि काय होतं आहे, रॅडियस वाढते म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली. जर फोर्स ॲप्लाय झाला आणि डिस्प्लेसमेंट जर झाली तर तिथं वर्क होत असतं. म्हणून वर्कचा एक फॉर्म्युला आहे, आपण जो स्टँडर्ड फॉर्म्युला वर्कसाठी वापरतो तो आहे वर्क डन, दॅट इज DW इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स F एवढा अप्लाय झाला आणि कितीनं रॅडियस वाढली, तर डेल्टा आरनं. वर्कचा फॉर्म्युला आहे DW इज इक्वल टू F इंटू डेल्टा आर, दॅट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सरफेस एनर्जीचं इक्वेशन मिळाले DW इज इक्वल टू T इंटू 8πr डेल्टा आर. त्याला सरफेस एनर्जी DW म्हणतात. आणि इथं वर्क डनचं इक्वेशन आम्हाला मिळालं DW इज इक्वल टू F इंटू डेल्टा आर. इक्वेशन नंबर 20 बघा, DWच आहे, ते आहे T इंटू 8πr डेल्टा आर. आणि इक्वेशन नंबर 21 बघा, वर्क डनच्या बाबतीत काय येतं आहे, ते पण DWच आहे, F इंटू डेल्टा आर. इक्वेशन नंबर 20 आणि इक्वेशन नंबर 21ची लेफ्ट हँड साईड सेम आहे. याचा अर्थ सरफेस एनर्जी इज इक्वल टू काय येतं, वर्क डन. म्हणजे काय, तर 8πr डेल्टा आर T इंटू 8πr डेल्टा आर इज इक्वल टू F इंटू. तर आपण प्रेशरचा फॉर्म्युला काय लिहितो रे, बघा आता हे समजून घ्यायचं आहे. तुम्हाला सरफेस एनर्जी समजलं, T इंटू 8πr डेल्टा आर. वर्क डनचा फॉर्म्युला स्टँडर्ड आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्या फॉर्म्युल्यावरून आम्ही F इंटू डेल्टा आर कॅल्क्युलेट केलं. आता इथं पुढची स्टेप आहे. इथं पुढची स्टेप काय आहे, प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, प्रेशर हे फोर्स अपॉन एरिया असतं. मग एक्सेस प्रेशर जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते प्रेशर कसं कॅल्क्युलेट करणार आम्ही, तर ते आहे एक्सेस प्रेशर इज इक्वल टू एक्सेस फोर्स अपॉन एरिया. एक्सेस फोर्स अपॉन एरिया. आणि एक्सेस फोर्स जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर एक्सेस प्रेशरच्या फॉर्म्युल्यावरून एक्सेस फोर्स आम्हाला मिळतो एक्सेस प्रेशर इंटू एरिया. एक्सेस प्रेशर इंटू काय मिळतो, एरिया. एक्सेस प्रेशर म्हणजे वाढलेलं प्रेशर, जे मगाशी म्हटलं कितीनं, PI हे जास्त होतं, P0 हे कमी होतं. कितीचा फरक आहे, तर PI मायनस P0, त्याला म्हणायचं एक्सेस प्रेशर. एरिया किती आहे त्या म्हणजे स्पिअरचा एरिया किती असतो, तर 4πr स्क्वेअर. जे आहे पहिल्या केसमध्ये, म्हणजे लिक्विडची ड्रॉप जो साईज वाढायच्या अगोदर प्रेशर जास्त होतं, कितीनं जास्त होतं, PI मायनस P0. त्यावेळेस एरिया किती होता, 4πr स्क्वेअर. म्हणजे एक्सेस प्रेशर किती आहे, एक्सेस फोर्स किती आहे, तर तो आम्हाला F इज इक्वल टू मिळाला PI मायनस P0 इंटू 4πr स्क्वेअर. इक्वेशन नंबर मिळालं 22. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 20 आणि 21चा जर विचार केला तर दोन्ही मी सांगितलं मगाशी
की हे 21 नंबर आहे, हे वर्क डन आहे, त्याला ते मिळालं आम्हाला एफ इंटू डेल्टा आर. इथं जे हे इक्वेशन मिळालं आम्हाला डी डब्ल्यू इज इक्वल टू, बघा हे जे इक्वेशन आहे हे काय आहे, टी इंटू 8πr डेल्टा आर ही आहे सरफेस एनर्जी आणि हे वर्क डन, हे दोन्हीच्या लेफ्ट हँड साईड सेम आहेत म्हणजे राईट साईड सेम असतील आणि त्याच्यावरून आम्ही ते लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा इक्वेशन. आता कसं इक्वेशन लिहिता येईल बघा, हे काय आहे, एफ इंटू डेल्टा आर. एफची व्हॅल्यू आम्ही इथं पुट केले. काय आहे एफची व्हॅल्यू काय आहे बघा, पी आय मायनस पी झिरो इंटू 4πr². मग इक्वेशन असेल टी इंटू 8πr डेल्टा आर इंटू पी आय मायनस पी झिरो 4πr² डेल्टा आर. आता हे कसं मिळवलं जर लक्षात येत नसेल तर पुन्हा एकदा सांगतो बघा. इक्वेशन नंबर जे आहे 20, बघा नीट लक्षात घ्या. इथं काय आहे, टी इंटू 8πr डेल्टा आर. इक्वेशन नंबर 21 काय आहे, एफ इंटू डेल्टा आर. एफची व्हॅल्यू पुट केली तर हे इक्वेशन तयार होतं आणि हे जर दोन्ही इक्वल केले तर लेफ्ट हँड साईड इक्वल आहेत, मग राईट हँड साईड इक्वल येतील. त्याची राईट हँड साईड आहे टी इंटू 8πr डेल्टा आर आणि ह्याची राईट हँड साईड येते. एफची व्हॅल्यू इथं आहे, एफची व्हॅल्यू जर पुट केली तर येतं पी आय मायनस पी झिरो 4πr² डेल्टा आर. आणि या इक्वेशनवरून आम्ही पी आय मायनस पी झिरो जर कॅल्क्युलेट केला तर हे 4πr² डेल्टा आर इकडं डिवाइड होईल आणि इक्वेशन तयार होतं पी आय मायनस पी झिरो 2t/r. का तर बाकीच्या टर्म कॅन्सल होतात. मग इक्वेशन मिळतं एक्सेस प्रेशर दॅट इज पी आय मायनस पी झिरो किंवा पी आय मायनस पी ओ इज इक्वल टू 2t/r. एक्सेस प्रेशर पी आय मायनस पी ओ हे किती येतं, 2t/r. हे कशाच्या बाबतीत बघतोय आपण, लिक्विड ड्रॉपच्या, पाण्याचा थेंब. आता पाण्याचा थेंब जर असेल तर त्याला ॲप्लाय होणारं एक्सेस प्रेशर आम्हाला मिळालं पी आय मायनस पी ओ दॅट इज एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 2t/r. सो दिस इक्वेशन गिव्ज द एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉपच्या आतमध्ये असणार एक्सेस प्रेशर. ह्यालाच लॅपलॉस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन असं पण म्हणतात. लॅपलॉस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन असंही म्हटलं जातं. तर आता बघा, आता हे जे आम्ही बघितलं, ही जी केस बघितली ही कशाच्या बाबतीत होती, लिक्विड ड्रॉपच्या. आता सेम केस आम्ही बबलच्या बाबतीत बघतोय. म्हणजे ड्रॉप आणि बबलमध्ये फरक आहे. काय फरक आहे, बबल हा आतून पोकळ असतो आणि ड्रॉप हा बरे असतो. पाण्याचा थेंब आणि पाण्याचा साबणाचा फुगा या दोन्ही फरक आहे ना. आपण जे बबल तयार करतो साबणाच्या पाण्याचे ते आतून पोकळ असतात, त्याला 2 सरफेस येतात. आता 2 सरफेस आता असल्यामुळं आम्ही मगाशी जे सरफेस एरिया डी ए मिळवला होता, इथं एरिया डी ए आम्हाला किती मिळाला, हे बघा एरिया, सरफेस एरिया डी ए हा 8πr डेल्टा आर मिळाला. कशाचा एरिया, ड्रॉपचा. आता जर बबल असेल तर त्याला 2 सरफेस येतात, एक आतला सरफेस आणि एक बाहेरचं. का तर आतून पण पोकळ आहे त्यामुळे आतमध्ये प्रेशर आलं, आतला एक सरफेस आणि बाहेरचा एक सरफेस. मग ह्याच्यात डबल येणार, 8πr डेल्टा हा एक सरफेस आला, ह्याच्यात डबल म्हणजे 2 इंटू 8πr डेल्टा आर येईल. म्हणून इथं आपण काय लिहिलं आहे, फॉर इन द केस ऑफ, असं म्हणूया इन केस ऑफ बबलच्या केसमध्ये चेंज एरिया काय येईल, चेंज इन एरिया हा येतो 2 इंटू 8πr डेल्टा आर. त्यामुळं इथं वर्क डन मिळवताना आम्ही फक्त बदल एकच करतो, टी इंटू 8πr डेल्टा आरच्या ऐवजी 8 इंटू 2 म्हणजे 16πr डेल्टा आर येतं. त्यामुळं इथं जे 2t/r आले ते इथं 4t/r येतं. इक्वेशन नंबर बघा, इक्वेशन नंबर 23 बघा, एक्सेस प्रेशर पी आय मायनस पी ओ हे किती आले, 2t/r. तेच इथं येतं एक्सेस प्रेशर इन केस ऑफ बबल दॅट इज पी आय मायनस पी ओ हे 2t/rच्या ऐवजी काय येतं, 4t/r. सो दिस गिव्ज द प्रेशर, एक्सेस प्रेशर इनसाइड द सोप बबल. दिस गिव्ज द एक्सेस प्रेशर इनसाइड द सोप बबल. तर हे तुम्हाला जरा आता काय होणार आहे की काही इक्वेशन ह्याच्यातलं कुठलं जर कन्सेप्ट नेमकं कसं आलं, बऱ्याच वेळा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ज्यावेळी येतात, आता तुमच्या हे समजलं असेल किंवा कुठली जर क्वेरी असेल तर तुम्ही स्वतः थोडं वाचा, लगेच समजतंय. नाही काय आलं तर तुम्ही विचारलं तरी चालतंय. स्टेप बाय स्टेप आहे, एकदम सोपं आहे. बघा मी थोडक्यात पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. एक अतिशय सोपी गोष्ट आहे. हा एक छोटा पाण्याचा ड्रॉप आहे, जे हा ड्रॉप असल्यामुळं आतलं प्रेशर जास्त आहे, त्याला पी आय म्हणतो, आणि बाहेरचं प्रेशर कमी आहे. आतलं पहिल्यांदा ड्रॉपची साईज ज्याची रेडियस स्मॉल आर आहे, प्रेशर मेंटेन करण्यासाठी साईज वाढते, कितीनं वाढते, डेल्टा आरनं वाढते. मग त्याचे आपण कॅल्क्युलेशन केले आणि एक्सेस प्रेशर कॅल्क्युलेट केले. तुम्ही प्रयत्न करून बघा, जर काय शंका वाटली तर अजून नंतर विचारलं तरी चालतंय. पुढचा जो पॉईंट आपण बघणार आहे हे जस्ट एक्सप्लेन करतो थोडंसं आणि मग आपण थांबूया. कॅपिलरी ॲक्शन.
आता कॅपिलरी ॲक्शन म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगतो. कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय, की एखादी काचेची ट्यूब आपण घेतली, अतिशय छान आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे हा. एखादी काचेची ट्यूब घेतली, म्हणजे आपण थर्मामीटर बघितला आहे तुम्ही, थर्मामीटरच्या आकाराची एखादी काचेची ट्यूब घेतली आणि ती जर आपण पाण्यात बुडवली तर असं लक्षात येतं की पाणी त्या ट्यूबमधून ॲटोमॅटिक वरती सरकतं. पाण्याच्या सरफेसपेक्षा ट्यूबमधला पाण्याचा सरफेस हा जास्त वरती असतो. त्याला म्हणायचं कॅपिलरी ॲक्शन. म्हणजे काय होतं की लिक्विड राईज होतं, वरती सरकतं. ते जर पाण्याच्या ऐवजी जर मर्क्युरी म्हणजे पारा असेल आणि त्याच्यात ती काचेची ट्यूब आपण बुडवली तर ते पारा जो आहे तो वर यायच्या ऐवजी लिक्विडच्या सरफेसपेक्षा खाली जातो. तर त्याला म्हणायचं कॅपिलरी ॲक्शन. म्हणजे लिक्विड वरती जातं किंवा खाली जातं ट्यूबमधून. एखादी ट्यूब घेतली आणि ती लिक्विडमध्ये बुडवली तर त्या ट्यूबमधून लिक्विड थोडंसं वरती सरकतं किंवा खाली जातं, खाली सरकतं, फॉल होतं. ही जी फेनॉमेनॉन आहे याला म्हणायचं कॅपिलरी ॲक्शन. मग कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय, तर डेफिनेशन थोडक्यात आहे, अशी एक फेनॉमेनॉन ज्याच्यामध्ये लिक्विड राईज होतं किंवा फॉल होतं, वरती सरकतं किंवा खाली सरकतं. सो डेफिनेशन कशी आहे बघा. द फेनॉमेनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डिप्ड इन लिक्विड इज कॉल्ड कॅपिलरी ॲक्शन, किंवा यालाच कॅपिलरिटी असं पण म्हणतात. तर पुन्हा एकदा सांगतो बघा, हे महत्त्वाचं आहे, हे परीक्षेला विचारलं जातं. कॅपिलरी ॲक्शन, कॅपिलरी ॲक्शनची डेफिनेशन अतिशय सोपे आहे. काय कॅपिलरी ॲक्शन म्हणजे, तर एखादी कॅपिलरी म्हणजे एखादी ट्यूब, काचेची ट्यूब त्याला कॅपिलरी म्हणतात, ज्याची रॅडियस खूप कमी असते, आतून पोकळ असणारी ट्यूब. एखादी कॅपिलरी ट्यूब जर लिक्विडमध्ये बुडवली तर मधून लिक्विड वरती सरकतं सरफेसपेक्षा किंवा खाली जातं. ती जी ॲक्शन आहे त्याला कॅपिलरी ॲक्शन म्हणायचं. मग डेफिनेशन कशी होते बघा. द फेनॉमेनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड ए कॅपिलरी. द फेनॉमेनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ ए लिक्विड इनसाइड ए कॅपिलरी ट्यूब वेन इट इज डीप्ड इन लिक्विड. ज्यावेळी ती डीप केली जाईल त्यावेळी ते वरती सरकतं किंवा खाली सरकतं, पाणी किंवा काय लिक्विड असेल ते. जर पाणी असेल तर वरती सरकतं, पारा असेल तर खाली सरकतं, मर्क्युरी असेल तर खाली सरकतं. हे जे राईज ऑर फॉल आहे त्याला म्हणायचं कॅपिलरी ॲक्शन. आणि ह्याचे रोजच्या वापरातले खूप चांगले एक्झाम्पल आहेत. म्हणजे बघा, एक्झाम्पल्स ऑफ कॅपिलरी ॲक्शन. मी काही 5 एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहे आणि ते आपण कॅपिलरी ॲक्शनचे एक्झाम्पल समजून घेणार आहे. बघा, समजा आपण एखादा दिवा लावला असेल, दिवा लावताना आपण काय जोडतो, त्याला वात जोडतो, ज्याला विक म्हणतात, कॉटन विक. त्या विकमधून जे तेल वरती सरकतं दिवा लावल्यानंतर, त्या ज्योत जी लागलेली असते तिथंपर्यंत ती तेल ओढून जी घेतं, ती कशामुळे घेतं, तर कॅपिलरी ॲक्शनमुळे घेतं. किंवा आपण समजा एखादं कापड घेतलं आणि ती पाण्यात टाकलं, त्याचं थोडंसं एक टोक, एखादा कापडाचा तुकडा घेतला आणि थोडंसं एक टोक त्याचं पाण्यात बुडवलं तर ते कापड पूर्णपणे भिजतं. म्हणजे ते कापड पाणी ओढून घेतं. हे कशामुळे ओढून घेतं पाणी, तर ती जी ॲक्शन आहे त्याला म्हणायचं कॅपिलरी ॲक्शन. किंवा बघा, म्हणजे नदीच्या कडेला जी दगड वगैरे असतात, त्या दगडांना जर चिरा पडल्या असतील तर त्या चिरांमधून पाणी हळूहळू भिजत ते दगड वरती पाणी सरकतं. तुम्ही बघा कधी. हे कशामुळे, तर कॅपिलरी ॲक्शन. अजून एक रोजच्या आपल्या बघण्यातलं एक खूप चांगलं उदाहरण आहे की झाडांच्या मुळापासून झाडाच्या अगदी शेंड्यावरती असणाऱ्या पानांपर्यंत जे पाणी सर्क्युलेट होतं त्याला काही मोटर बसवलेली नाही. ती जी ॲक्शन आहे ती कसली ॲक्शन आहे, तर कॅपिलरी ॲक्शनच आहे. सो वॉटर रायझेस अप टू द टॉप मोस्ट ऑफ लिव्ज इन द ट्री इज द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ कॅपिलरी ॲक्शन. किंवा ब्लॉटिंग पेपरचं आहे. मी तुम्हाला काही डायग्रॅम दाखवतो. मी हे तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी काही इंटरनेटवरून डायग्रॅम डाउनलोड केले तुम्हाला समजण्यासाठी. आता हे बघा, इथं मी जे दाखवतो आहे, आता ही जी कॉटन विक आहे, हे दिव्यामध्ये किंवा पंतीमध्ये असणारे जे तेल आहे, ऑइल आहे, हे या ज्योतपर्यंत कसं पोचलं जातं, त्या वातमधून, याला विक असं म्हणतात. तर ती जी ॲक्शन आहे त्याला कॅपिलरी ॲक्शन म्हणतात. किंवा बघा, एखादा आपण ब्लॉटिंग पेपर घेतला, आता 3 कलरचे 3 डबे घेतलेत, ह्याच्यात टेकवला, परत ह्याच्यात बुडवला, ह्याच्यात बुडवला, ॲटोमॅटिकली ते लिक्विड त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब केलं किंवा वरती सरकतं. कशामुळं, तर ती म्हणजे काय, तर कॅपिलरी ॲक्शन. झाडांच्या मुळापासून पानाच्या शेंडापर्यंत जे पाण्याचं सर्क्युलेशन होतं आहे, हे जे एक्झाम्पल बघताय तुम्ही, हे काय आहे, तर हे म्हणजे काय आहे, तर कॅपिलरी ॲक्शन. मग कॅपिलरी राईज होते आणि फॉल होते म्हणजे काय होतं, तर बघा, एखादी काचेची ट्यूब, अशी एखादी काचेची ट्यूब आपण जर लिक्विडमध्ये बुडवली तर लिक्विडच्या मेन सरफेस, भांड्यातल्या त्याच्या सरफेसपेक्षा ते वरती सरकतं किंवा खाली सरकतं. आता बघा, जर समजा पाणी असेल तर ते असं वरती सरकतं. एखाद्या काचेची ट्यूब पाण्यात बुडवली तर ते वरती सरकतं. आणि ते जर पारा असेल
तर पारा खाली सरकतो, पारा काय होतो, खाली सरकतो. त्याला कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल असं म्हणतात. ह्याला म्हणायचं कॅपिलरी राईज आणि याला म्हणायचं हे कॅपिलरी राईज आणि एक असतं ते कॅपिलरी काय असते, फॉल असते. तर याच्यावरून आपण ह्याचं एक डेरिवेशन बघणार आहे इथं. बघा, त्याला म्हणतात एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल. एक 5 मिनिटामध्ये आपण बघूया, म्हणजे हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता कॅपिलरी ॲक्शन तुमच्या लक्षात आलं आहे की एखाद्या भांड्यामध्ये आपण काचेची ट्यूब बुडवली तर त्या ट्यूबमधून पाणी वरती सरकतं किंवा मर्क्युरी असेल तर तो खाली सरकतो. हे जे वर सरकणं किंवा खाली सरकणं आहे त्याला काय म्हणायचं, कॅपिलरी ॲक्शन. आपण कॅपिलरी ॲक्शनचे वेगवेगळे एक्झाम्पल बघितले, डेफिनेशन बघितली. द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी वेन कॅपिलरी डिप्ड इन द लिक्विड इज नोन ॲज कॅपिलरी ट्यूब. आणि त्याचे एक्झाम्पल बघितले. मग दिव्याची वात असेल, झाडांच्या पानापर्यंत पोहोचणारं पाणी असेल, ब्लॉटिंग पेपर असेल किंवा दगडांमधून वरती सरकणारं पाणी असेल, हे सगळे एक्झाम्पल आहेत कशाचे, तर कॅपिलरी ॲक्शनचे. आता आपण कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉलचं एक एक्सप्रेशन बघणार आहे. त्याच्यात 2 मेथड आहेत. आता हे जरा मॅथमॅटिकल भाग आहे, थोडासा आपण समजून घेऊया. आता ह्याचा जो प्रेशर डिफरन्स, आता पहिली जी मेथड आहे एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल, ही जी आहे ह्याची एक पहिली मेथड बघणार आहे. एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉलची पहिली मेथड फर्स्ट आहे, त्याला म्हणायचं युजिंग प्रेशर डिफरन्स. कसं कॅल्क्युलेट करणार आम्ही एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल, तर पहिली मेथड आहे युजिंग प्रेशर डिफरन्स. आता प्रेशर डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करतात त्याचा एक फॉर्म्युलाच डायरेक्ट लक्षात ठेवायचा आहे. प्रेशर डिफरन्स हे असतं 2T/R, 2T/R. आणि हे 2T काय आहे सांगतो. टी आहे सरफेस टेन्शन, हा जो सरफेस आहे त्या सरफेसचं काय असणार आहे, टेन्शन. आर हा या सरफेसचा रेडियस ऑफ कर्वेचर असतो. आरला काय म्हणायचं, रेडियस ऑफ कर्वेचर. हे लक्षातच ठेवायचं आहे की प्रेशर डिफरन्स काय येतं, तर तो येतो 2T/R. हे कुठल्या सरफेसच्या बाबतीत, कॉन्केव. हा कसला सरफेस आहे, कॉन्केव. जर एखादी कॅपिलरी पाण्यात बुडवली आणि त्याच्यातून पाणी वरती सरकलं तर त्या वरती सरकलेल्या पाण्याचा जो सरफेस असतो तो कॉन्केव तयार होतो. त्या कॉन्केव सरफेसचा रेडियस ऑफ कर्वेचर आम्ही कॅल्क्युलेट केला तर तो आर असतो. रेडियस ऑफ म्हणजे किती कर्व झालं आहे त्याला म्हणायचं रेडियस ऑफ कर्वेचर, तो आर असतो. मग प्रेशर डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करतात, प्रेशर डिफरन्सचा फॉर्म्युला आहे प्रेशर डिफरन्स इज 2T/R. प्रेशर डिफरन्स इज काय म्हणायचं, 2T/R. मग प्रेशर डिफरन्स दॅट इज, हे प्रेशरच आहे. प्रेशर डिफरन्स म्हणजे काय, प्रेशरच आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, 2T/R. म्हणजे मी असं म्हणू शकतो की P इज इक्वल टू काय, आपण याच्या अगोदर प्रेशरचा फॉर्म्युला बघितला आहे. प्रेशरचा फॉर्म्युला आपण बघितला आहे. प्रेशरचा फॉर्म्युला आपण काय बघितलेला, H ρg. प्रेशरचा फॉर्म्युला आपण काय बघितला आहे, H ρg. मी इथं लिहून दाखवत आहोत. आपण प्रेशरचा फॉर्म्युला असा बघितला आहे, प्रेशर P इज इक्वल टू H ρg असा फॉर्म्युला बघितला आहे. आणि इथं एक्सेस प्रेशर जे आपण म्हणतो, प्रेशर डिफरन्स जे मिळवते, प्रेशर डिफरन्स P इज इक्वल टू काय येते, 2T काय येते, R. 2T काय, R. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेशरचा फॉर्म्युला ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे H ρg, P इज इक्वल टू. आणि इथं रेडियस ऑफ कर्वेचरवरून आम्ही जे प्रेशर डिफरन्सचा फॉर्म्युला मिळवला आहे किंवा दिला आहे आपल्याला, तो काय आहे, तर तो 2T/R आहे. म्हणजे इथं आम्ही असं सांगू शकतो की H ρg इज इक्वल टू काय येतं, 2T/R. का तर लेफ्ट हँड साईड इक्वल आहे. तर बघा ते आपण पुढे बघणार आहे. म्हणजे H ρg इज इक्वल टू काय येणार आहे, 2T/R इथं. आणि त्याच्यावरून आम्ही काय मिळवणार आहे, इक्वेशन मिळवणार आहे. तर बघा, तर आता मी पुढचा एक्सप्लेन करतो, एक सेकंद. हां बघा, तर इथं बघा, आता ह्या डायग्रॅममध्ये आम्ही काय मिळवलं, एक प्रेशर डिफरन्स दॅट इज किती आलं, 2T/R. आणि त्यामुळं रेडियस ऑफ कर्वेचर आर जर आम्हाला मिळवायचा असेल, तो कसा मिळवायचा सांगतं बघा. रेडियस ऑफ कर्वेचर आर म्हणजे काय, की समजा हा सरफेस आहे कॉन्केव सरफेस, याला आम्ही टँजंट घेतली आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा मोजला, हाला थीटा. जर हा अँगल 90 डिग्री असेल रेडियस ऑफ कर्वेचरचा आणि टँजंटचा, आणि हा थीटा असेल तर हा पण काय येतो, थीटा येतो. आता हे माहीत आहे. मग या थीटाचा जर कॉस थीटा मिळवला तर कॉस थीटा इज इक्वल टू येतो R/R. त्याच्यावरून कॅपिटल R इज इक्वल टू काय लिहिता येईल, कॅपिटल R इज इक्वल टू स्मॉल r कॉस थीटा. हे लिहून बघा हवं तर, कॉस थीटा इज इक्वल टू येणार स्मॉल r कॅपिटल R. आणि त्याच्यावरून कॅपिटल R इज इक्वल टू काय येतो, स्मॉल r कॉस थीटा. आता मी आत्ता सांगितलेलं इक्वेशन असं मी सांगितलं तुम्हाला, काय सांगितलेलं की आत्ता मी सांगितलेलं इक्वेशन असं होतं की H ρg इज इक्वल टू 2T/R. का तर P इज इक्वल टू मी सांगितलं
प्रेशर एच रो जी, प्रेशर इज इक्वल काय येतं एच रो जी, आणि इथं सांगितलेलं प्रेशर डिफरन्स काय आहे 2T अपॉन आर. मग त्याचा जरी विचार घेतला दोन्हीचे लेफ्ट हँड साईड इक्वल आहेत म्हणजे एच रो जी इज इक्वल टू 2T अपॉन आर येणार. एच रो जी इज इक्वल टू 2T अपॉन आर, आणि कॅपिटल आरची किंमत आम्ही इथं पुट केली तर इक्वेशन येतं एच रो जी इज इक्वल टू 2T कॉस थिटा अपॉन आर, आणि हे जर एच मिळवला तर इक्वेशन येतं 2T कॉस थिटा अपॉन रो जी आर, 2T कॉस थिटा अपॉन रो जी आर. या इक्वेशन नंबर 8 ह्याच्यावरून आम्हाला हाईट मिळवली, हाईटवरून आम्हाला सरफेस टेन्शनसुद्धा मिळवता येतं. ही झाली पहिली मेथड. आता दुसरी मेथड पहिल्या मेथडपेक्षा सोपी आहे. पहिली मेथड आम्ही नेमकं काय बघितलं मी पुन्हा एकदा सांगतो बघा व्यवस्थित. आम्ही काय केलं की जो लिक्विडचा पाण्यामध्ये डीप केलेल्या कॅपिलरीमध्ये वरती सरकलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचा सरफेस एरिया कसा आहे तो कॉन्केव्ह आहे, त्यामुळे त्याचा रेडियस ऑफ कर्वेचर जो मिळाला तो आर, त्याच्यावरून प्रेशर डिफरन्स पी इज इक्वल टू मिळालं 2T अपॉन आर. ही पीची व्हॅल्यू मिळाली 2T अपॉन आर, पण प्रेशरचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू एच रो जी, त्यामुळे एच रो जी इज इक्वल टू आलं 2T अपॉन आर. पण आरची व्हॅल्यू आम्ही आता इथं डायग्रामवरून आरची व्हॅल्यू आम्ही काय मिळवली तर आर इज इक्वल टू आर स्मॉल आर अपॉन कॉस थिटा, आणि त्याच्यावरून आम्हाला इक्वेशन मिळालं एच रो जी इज इक्वल टू 2T कॉस थिटा अपॉन आर. म्हणून आम्ही एच इज इक्वल टू लिहू शकतो, काय लिहू शकतो 2T कॉस थिटा अपॉन रो जी आर. तर हे एक्सप्रेशन द अबव इक्वेशन गिव्स द एक्सप्रेशन ऑफ कॅपिलरी राइज ऑर कॅपिलरी राइज ऑफ द लिक्विड. आता हेच दुसरी मेथड आहे काय, ही दुसरी जी मेथड आहे त्याला युजिंग फोर्स म्हणायचं. इथं आम्ही वापरली युजिंग प्रेशर डिफरन्स, इथं वापरतोय फोर्स वापरून. आता फोर्स वापरून कशी मिळवायची बघा. काय होतं बघा, आता इथं जो सरफेस आहे ज्या सरफेसवरती सरफेसमधून लिक्विड वरती सरकलं आहे ज्या कॅपिलरीमधून, हा कॅपिलरीचा आकार कसा असणार आहे, हा सर्क्युलर असणार. ह्याचा जर वरचा सरफेस बघितला तर तो कसा असणार आहे सर्क्युलर असणार आहे, आणि सर्कलचा एकूण एरिया किती येतो 2πr येतो. लक्षात ठेवा सर्कलचा एरिया किती असतो 2πr. आता आपण इथं काय वापरणार आहे, कुठली मेथड वापरतोय तर युजिंग फोर्स मेथड वापरणार किंवा फोर्सेसचा वापर करून. आता याच्यावरती जो फोर्स अप्लाय होतो तो वरच्या बाजूने होतो, फोर्स जो अप्लाय होतो तो वरच्या बाजूने अप्लाय होतो, जो टेंजेन्शियल फोर्स असतो. कशाला, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन हे लिक्विडच्या सरफेसला कसा असतो टेंजेन्शियल असतो. आता हा जो टेंजेन्शियल फोर्स आहे त्याचे आपण दोन कंपोनंटमध्ये डिवायडेशन करतो, एक व्हर्टिकल कंपोनंट एक हॉरिझॉन्टल कंपोनंट. तर आता बघा इथं बघा, द लेंथ ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट इनसाइड द कॅपिलरी इज सर्कम्फरन्स, म्हणजे लिक्विड ज्या कॅपिलरीमधून वरती सरकले त्या कॅपिलरीचा जो एरिया असतो तो असतो त्याचा सर्कम्फरन्स, आणि सर्कम्फरन्स किती असतो 2πr असतो. द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज गिवन बाय, सरफेस टेन्शन चा जो फोर्स अप्लाय होतो तो कसा कॅल्क्युलेट करायचा तर सरफेस टेन्शन इंटू लेंथ, सरफेस टेन्शन इंटू काय घ्यायची लेंथ. बघा ही जी दुसरी मेथड आहे ती आहे फोर्स मेथड. या फोर्स मेथडमध्ये आपण फोर्स कॅल्क्युलेट करतो, मग त्या लिक्विड जे कॅपिलरीमधून वरती सरकतं त्याला आपण म्हणतो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, आणि ते फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कसं कॅल्क्युलेट करायचं त्याचा फॉर्म्युला आहे सरफेस टेन्शन इंटू लेंथ. सो फोर्स FT इज इक्वल टू सरफेस टेन्शन T इंटू लेंथ, दॅट इज परिघ आपण ज्याला म्हणतो, सर्कम्फरन्स 2πr. सो FT इज इक्वल टू काय आलं T इंटू 2πr. बघा आता बघा, डायरेक्शन ऑफ दिस फोर्स अलॉंग द टँजंट, जी डायरेक्शन असते फोर्सची ती टँजंट असते, म्हणजे सरफेसला कशी असते टँजंट असते. त्या टँजंटचे दोन कंपाऊंडमध्ये कन्सिडरेशन केलं जातं, एक T कॉस थिटा आणि T साइन थिटा. त्याच्यातला T साइन थिटा एकमेकाला कॅन्सल होतं आणि राहतो कुठला तर T कॉस थिटा. तुम्ही आता एवढंच लक्षात ठेवा, जो सरफेस टेन्शन T जे ॲक्ट होतं ते कुठलं ॲक्ट होतं तर T इंटू कॉस थिटा ॲक्ट होतं. कुठलं होतं तर T इंटू कॉस थिटा. त्यामुळे FTचं जे इक्वेशन आहे, FT जे व्हर्टिकल अप्लाय होते ते असतं T इंटू 2πr कॉस थिटा, T इंटू 2πr कॉस थिटा. आता मिनिस्कसचा जर आपण विचार घेतला नाही, थोडंसं इग्नोरिंग केलं तर व्हॉल्यूम ऑफ लिक्विड कसं काढता येईल तर πr²H, म्हणजे त्याचा जो एरिया असतो πr² आणि त्याची उंची किती असेल त्याला H म्हणायचं. H ही हाईट आहे, πr² हा एरिया आहे. सो व्हॉल्यूम कसं काढतात, एरिया लांबी काय म्हणतो आपण एरिया इंटू हाईट, मग एरिया किती आहे πr² इंटू हाईट H. सो व्हॉल्यूम काय मिळाला आम्हाला त्या मिनिस्कसचा, त्या लिक्विडचा किती मिळाला व्हॉल्यूम πr²H. आणि आता व्हॉल्यूम मिळाला, आता मास मिळूया. मासचा फॉर्म्युला काय तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम किती आहे πr²H इंटू डेन्सिटी रो. सो मास मिळालं πr²H इंटू रो. हे समजलं का बघा, व्हॉल्यूम
मिळाला पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूमवरून डेन्सिटी कॅल्क्युलेट करता येते. डेन्सिटीचा ॲक्च्युली फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. त्याच्यावरून मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो मास इज इक्वल टू व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एच इंटू डेन्सिटी रो. सो वेट काय असेल बघूया. आता कसं होतं, ह्या इथं बघा, ज्या फोर्सनं, ज्या सरफेस टेन्शन फोर्सनं लिक्विड वरती सरकतं आणि ठराविक उंचीवरती जाऊन, बघा मी एक डायग्रॅम दाखवतो. या डायग्रॅममध्ये बघा, आता या कॅपिलरीमधून हे पाणी वरती सरकले आणि ह्या एच एवढ्या हाईटवरती जाऊन हे पाणी इथं थांबले म्हणजे काय झाले बघा, नीट समजते का. हे पाणी इथं जाऊन थांबले म्हणजे जेवढा फोर्स अपवर्ड होता तेवढाच डाऊनवर्ड झाला. दोन्ही फोर्सेस बॅलन्स झाले, त्यामुळे इथं पाणी थांबलं. मग वरती जो फोर्स ॲप्लाय झाला तो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन आपण आत्ता कॅल्क्युलेट केला आणि तेवढाच फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. तो कशामुळे आहे तर वेटमुळं. वेट कशाचं वेट, ह्या लिक्विडचं वेट. ते कसं कॅल्क्युलेट करायचं, त्याची मास इंटू ग्रॅव्हिटी. काय घ्यायचं, त्याची मास इंटू ग्रॅव्हिटी. आता आपण अपवर्ड फोर्स होता तो कॅल्क्युलेट केला, तो मिळाला व्हर्टिकल फोर्स टी इंटू 2 पायर इंटू कॉस थिटा. तो बॅलन्स कशाला होणार आहे, वेटला. वेट कसं मिळवायचं, वेट मिळवायचं मास इंटू ग्रॅव्हिटी. मास किती आहे, पाय आर स्क्वेअर एच इंटू रो इंटू ग्रॅव्हिटी काय असेल जी. आणि म्हणून हे दोन्ही एकमेकाला इक्वल असतात. जेवढा अपवर्ड फोर्स आहे तो हा आहे टी इंटू 2 पाय आर इंटू कॉस थिटा, हा असतो व्हर्टिकल फोर्स. आणि पाय आर स्क्वेअर एच रो इंटू जी हा फोर्स होतो डाऊनवर्ड फोर्स. दोन्ही ज्यावेळी इक्वल होतात त्या ठिकाणी तेवढ्या हाईटवरती पाणी जाऊन थांबतं. आणि या इक्वेशनवरून आम्ही जर ती हाईट कॅल्क्युलेट करायची म्हटली तर आम्ही एच कॅल्क्युलेट करू शकतो. एच येतो 2t कॉस थिटा अपॉन रो जी आर. आणि हे जे एच मिळतं याच्यावरून आम्ही हाईट मिळू शकतो. या एचच्या फॉर्म्युल्यावरून आम्ही सरफेस टेन्शन पण मिळू शकतो. सरफेस टेन्शन टीसाठी जर फॉर्म्युला लिहिला तर फॉर्म्युला येतो टी इज इक्वल टू आर एच रो जी अपॉन 2 कॉस थिटा. सो हे जे इक्वेशन मिळालं टीचं, ह्याला म्हणायचं सरफेस टेन्शन टी. अँड हाऊ टू कॅल्क्युलेट इट, आर एच रो जी. आर ही रेडियस आहे, एच ही काय आहे, रेडियस कशाची, कॅपिलरीची रेडियस. एच लिक्विडची हाईट फ्रॉम सरफेस ऑफ लिक्विड. रो ही डेन्सिटी ऑफ लिक्विड आणि जी ही काय, ग्रॅव्हिटी. ठीक आहे. कॉस थिटा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँगल ज्याला आपण म्हणतो. सो द एक्सप्रेशन इज ऑल्सो व्हॅलिड फॉर कॅपिलरी फॉल डिस्कस्ड. म्हणजे हे जर लिक्विड वरती जात असेल तर इक्वेशन त्याला कॅपिलरी राईज म्हणायचं. लिक्विड खाली सरकत असेल तर कॅपिलरी फॉल. दोन्हीसाठी सुद्धा हे इक्वेशन लागू होतं. मला वाटतं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. 1 तास आपण झाला हा तास अटेंड करतो आहे आपण. मला वाटतं इथं थांबूया. जर काही शंका असतील तर तुम्ही नंतर विचारा, वाचा. आणि जर काय डाऊट आले तर लिहून काढा आणि तुम्ही नंतर विचारला तरी चालतं आहे. आणि जर काय कळलं नाही तर विचारा. जर समजलं असेल तर न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि जर काय डाऊट आला तर तुम्ही लिहून, अभ्यास करताना लिहून काढला तरी चालते. आपण नंतर त्याच्याबद्दल डिस्कशन करू किंवा कुणाला काही शंका असतील तर आपण त्या सॉल्व करूया. ठीक आहे, थांबूया. ओके, धन्यवाद.